नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत की रम्या आणि विजयचं मस्तपैकी धूमधडाक्यात लग्न लावून दिलेलं आहे ह्या चौघांनी मिळून। मग आता ते कसं लावलं हे सविस्तर व्हिडिओमध्ये पाहूया। इकडे आता मध्ये अंतरपाठ धरलेला असतो आणि एका साईडला रम्या आणि एका साईडला विजय असतात। सगळेजण आता घरातील मंडळी खूप खुश झालेले असतात आणि आता गुरुजी सुद्धा लग्न लावण्यासाठी आलेले असतात। आता रम्या खूपच रागाने विजयकडे बघत असते, तर विजयला सुद्धा आता रम्याचा खूपच राग येत असतो। घरातील सगळेजण मात्र खूप खुश झालेले असतात। चारही जोड्या आता खूप खुश असतात व स्वात्या सुद्धा खूप खुश आहे आणि मानिनी विक्रम घरातील सगळेच खुश आहेत, फक्त रम्या आणि विजय सोडून। आता लग्न लागलेलं असतं। आता मंगलाष्टका गुरुजी म्हणत असतात। मंगलाष्टका म्हणून झाल्यानंतर आता त्यांच्यामधला अंतरपाठ काढला जातो। मग आता रम्या काही विजयला हारच घालत नाही। हार आता ती हातामध्ये घेऊन तशीच खाली बघत असते। त्यावेळेस काव्या म्हणत असते की काय गये नवी नवरी, इतकी लाजशील का, घाल की हार विजयरावांना। पण रम्या काही हार घालतच नाही, ती रागानेच विजयकडे बघत असते। त्यावेळेस वसवात्याला विक्रम म्हणत असतो की ए वसुताई, अगं सांग तिला हार घालायला, असं काय तू बघते नुसती। मग आता वसवात्या म्हणत असते की हो मी सांगते तिला हार घालायला। मग पार्थ म्हणतो की अगं हो काय म्हणते नसती, आता वाट कशाला बघतीये, सांग ना। मग वसवात्या रम्याला म्हणत असते की ए रम्या बाळा, हार घाल, सगळेजण आता वाट बघत आहेत। मग आता वसवात्या रम्याकडे बघत असते, पण आता काही ती हार घालत नाही। पण आता सगळ्या जणांनी फोर्स केल्यामुळे ती आता विजयला हार घालते। मग काव्या म्हणते की वा वा वा, मस्त, खूप छान रम्या। रम्या मात्र खूप दुःखी असते। विजयला सुद्धा एवढा काही आनंद होत नसतो। आता सगळेजण टाळ्या वाजवतात। मग पार्थ विजयला सांगतो की विजयराव, अहो तुम्ही पण घाला, आता तुम्ही कसली वाट बघताय। तर विजय सुद्धा काही हार घालायला तयारच नसतो। मग आता पार्थ समोर येतो आणि त्याला हात लावून आता हार घालायला लावतो। रम्याला मात्र ते पाहून खूपच वाईट वाटतं। तिचे डोळे एकदम पाण्याने गच्च भरतात, तिला खूप त्रास होत असतो आणि ती रडायला सुद्धा लागते पार्थकडे बघून। मग पुन्हा पार्थ काव्याच्या खांद्यावरती हात टाकून म्हणत असतो की रम्या, आता दोघांनी एकमेकांना हार तर घातलेलेच आहे, पण गृहप्रवेश करताना तू उखाणा घेतला नव्हता, आमच्या लक्षामध्ये आहे, पण आता तुला आता उखाणा घ्यावाच लागेल। तर आता सगळेजण हो हो म्हणतात, उखाणा घ्यायचा। तर नंदिनी सुद्धा म्हणते की काय हो, खरंय, काव्य बोलत आहे ना ते अगदी खरं आहे, तू उखाणा घ्यायचाच। मग रम्या म्हणते की मला काही येत नाही उखाणा बिखाणा, मी काही घेणार नाही। मग जीवा म्हणतो की एवढं काय त्यात, आम्ही त्याच्यासाठीच आहोत की, एक काम कर, आमच्या मागे मागे म्हण। मग जीवा सांगतो की स्वर्गात जुळतात लग्नाच्या गाठी। मग लगेच रम्या सुद्धा म्हणते की स्वर्गात जुळतात लग्नाच्या गाठी। मग नंदिनी म्हणत असते की कोणीतरी बनलंय माझ्यासाठी। मग रम्या सुद्धा म्हणते की कोणीतरी बनलंय माझ्यासाठी। मग लगेच तिच्या पाठीमागून मिथून काका म्हणतात की आता पुढचं मी सांगतो, एकुलती एक मी माझ्यावरती जबाबदारी मोठी। मग रम्या सुद्धा म्हणते एकुलती एक मी माझ्यावर जबाबदारी मोठी। मग काव्या सांगते की आता विजय होतील आईची म्हातारपणाची काठी। मग आता तिचं नाव तयार होतं, रम्या हे सगळं नाव पूर्ण म्हणते। मग सगळेजण टाळ्या वाजवतात, सगळेजण खुश झालेले असतात। रम्या आणि विजयच्या मात्र पायाखालची जमीनच सरकलेली आहे। मग गुरुजी म्हणतात की चला आता वधूवरांनी सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्या, सगळ्यांच्या पाया पडा। मग आता ते दोघे सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायला जातात। सगळ्यात आधी वसवात्याचे आशीर्वाद घेतात। मग वसवात्या म्हणते की रम्या ऐक ना बाळा, आता कुठलाच राग मनामध्ये ठेवू नको, आता नाही कळणार तुला, पण तू माझ्या वयाची झाली, आई झाली ना की कळेल तुला सगळं काही, आणि मग सगळ्यांना नमस्कार कर, असं आता वसवात्या सांगते। जा बरं मामा मामींना नमस्कार कर। मग रम्या मामा मामीचे आशीर्वाद घेते। त्यावेळेस मानिनी तिला म्हणत असते की आता सगळी चुकीचं कामं सोडून दे, आता मोहमाया सोडून दे आणि नीट सुखाने संसार कर विजयरावांबरोबर, असं म्हणून मानिनी आणि विक्रम सुद्धा तिला आशीर्वाद देतात। आता सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन रम्या चाललेली असते। त्यावेळेस नंदिनी जोरात शिट्टी वाजवते आणि मग हे चौघे जण त्यांच्या जवळ जातात। रम्या आता त्या चौघांकडे खूपच रागाने बघत असते। मग ते चौघे त्यांच्या जवळ जातात आणि म्हणत असतात की रम्या आणि विजयराव, तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। आणि मग आता ते दोघे जण पुढे निघून जातात। आता संध्याकाळी सगळेजण एका रूममध्ये बसलेले असतात बेडवरती। सगळेजण मस्तपैकी थंडगार ताक पित असतात आणि एन्जॉय करत असतात। रम्या आणि विजयचं लग्न झालं त्यामुळे आता ते पार्टी एन्जॉय करत असतात। पण आता पार्थ म्हणतो की नाही, ही पार्टी खरं तर त्या रम्या विजयच्या लग्नाची नाहीये, ही आपल्या चौघांसाठी आहे, कारण आता आपण चौघेही आई बाबा होणार आहे, आता सगळं काही आपलं व्यवस्थित होणार आहे, म्हणून आता ते एन्जॉय करत असतात। तर चला, हा छोटासा भाग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।